याला आपल्याला आता लाटून घ्यायचं आहे. फक्त त्याला थोडंसं जाडसर लाटायचं आहे. लाटताना आपल्याला नेहमी कडेच्या बाजूने लाटायचं आहे, म्हणजे हे जे याच्यातला जो थिकनेस आहे बरोबर समान येतो. यालाही लाटून घेतोय. याच्यामुळे काय आहे की पाक जास्ती चांगल्या प्रकारे आत शिरतो, कारण याला लेयर्स आहेत. असे सगळे पदार्थ करताना आणि खाताना जरा नॉस्टॅल्जिक व्हायला होतं, कारण की हे सगळे आपण लहानपणी खाल्लेले पदार्थ. आणि तेव्हा तर अकोल्याला तेव्हा मला आठवतं की काही बाकी विशेष काही बाहेर असं काही जास्ती नसायचं, घरचीच असे पदार्थ असायचे. पण अशा साध्या साध्या पदार्थांमध्ये पण इतकी मजा यायची आणि त्या सगळ्या आठवणी कायमच्या मनामध्ये आहेत. बस याला आता तांबूस रंग येईपर्यंत तळायचं आहे आणि पाकामध्ये याला एक 5-7 मिनटं याला मुरू द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर याला काढायचं आहे आपल्याला. बस याला आता आपल्याला काढायचं आहे आणि पाकात टाकायचं आहे. यस. आता या पुऱ्या याच्यात पाकामध्ये मुरले आहेत मस्त. आपण एक त्याला आता प्लेटमध्ये काढू, पण प्लेटमध्ये हे जे डेसिकेटेड कोकोनट आहेत ते पण आपण टाकूया. आणि आता या पुऱ्या काढल्यानंतर याच्यावरती आपल्याला टाकायचं आहे थोडंसं खोबरं, म्हणजे आपण हे डेसिकेटेड कोकोनट आहे ते टाकणार आहोत. दिसायला ते छान दिसतं आणि खाताना पण मस्त लागतं. आजच्या दोन्ही रेसिपी तयार आहेत. मी एक काम करतो, आता या रेसिपी मस्त आपल्या थाळीमध्ये त्याची सजावट करून घेतो. आपली पहिली रेसिपी आहे अजवाईनी भेंडी आणि पनीर. त्याचबरोबर बाकीच्या पण गोष्टी आहेत. याची बटाट्याची भाजी आहे, आलू हिंग जिरा हरा धनिया, दाल मखनी, चटण्या आहेत. ते सगळ्या गोष्टी मी लावून घेतो आणि पाकातल्या पुऱ्या पण लावून घेतो. हे सगळं मी करून घेतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. पाकातल्या पुऱ्या बनवण्यासाठी लागणारे साहित्य: गव्हाचं पीठ, रवा, दही, साजूक तूप, डेसिकेटेड कोकोनट, खाण्याचा सोडा आणि मीठ. कृती: प्रथम साखरेचा पाक तयार करून घ्यावा. पाकामध्ये केशर आणि लिंबू घालावं. एका बाउलमध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी रवा, मीठ, 2 चमचे तूप, 2 ते 3 चमचे दही, खाण्याचा सोडा आणि कोमट पाणी घालून सर्व मिश्रण नीट मळून घ्यावं. मळलेलं पीठ अर्धा तास मुरण्यासाठी ठेवावं. तयार पिठाचे गोळे करून त्याच्या पोळ्या लाटून त्यावर थोडंसं तूप आणि पीठ पसरवून त्याचा रोल करून तो कापून घ्यावा. त्यानंतर छोटे गोळे करून त्याच्या पुऱ्या लाटून घ्याव्यात. कढईत तेल गरम करून पुऱ्या तळून घ्याव्यात. तळलेल्या पुऱ्या साखरेच्या पाकात भिजवून घ्याव्यात. पाकात भिजवलेल्या पुऱ्या एका प्लेटमध्ये काढून त्यावर डेसिकेटेड कोकोनटची सजावट करून डिश सर्व्ह करावी. याच्यात थोडंसं तेल टाकतोय. आता खरं म्हटलं तर याच्यामध्ये जर अंडं आपण टाकलं तर त्याला आणखीन छान बाइंडिंग येतं, ते अजून छान पकडतं. पण मी हा जो पास्ता आहे एगलेस करतोय. याला आता मी 5 ते 7 मिनटं उकळून घेणार आहे आणि हा शिजला की प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि थंड करून घेणार आहे. त्याच्यावर थोडंसं तेल शिंपडणार आहे, म्हणजे ते सुटे सुटे पण होतील. आज आपण एक खास पास्ताची रेसिपी करतोय आणि या पास्ताची खासियत आहे की तो पास्ता आपण होममेड पास्ता तयार केलेला आहे. ज्वारीपासून, गव्हाच्या पिठापासून हा पास्ता तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये थोडेसे हर्ब्स टाकले, मीठ टाकले, थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि त्याचे एक सैलसर कणिक मळून नंतर आपण त्या मोल्डमध्ये टाकून त्याचा पास्ता गरम पाण्यात उकळून घेतलेला आहे. तो काढल्यानंतर त्याच्यावर थोडंसं तेल टाकलेलं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की जे रेडीमेड स्पॅगेटी वगैरे जशी येते तेवढं फिनिश याला येणार नाही, कारण की हा होममेड पास्ता आहे. त्याचबरोबर ज्वारी वगैरे आहे याच्यामध्ये. तर ज्वारीची जी प्रॉपर्टी असते की ज्वारी थोडीशी भरड असते, ती त्याला असं पकड नसते खूप जास्ती. तर त्या दृष्टीनेच आपण ज्वारी आणि त्याला पकड यावी त्या दृष्टीने आपण कणिक आणि बेसन वगैरे पण यात टाकलेलं आहे. तर फिनिशिंग जर तेवढं नसलं तरी पण याची चव भारी आहे. त्याचबरोबर हा जास्ती हेल्दी आहे. तर आपण हा पास्ता इथे तयार करून घेतलेला आहे आणि थंड झाल्यानंतर तो परत फर्म होतो. तो आता हा फर्म झालेला आहे पास्ता व्यवस्थित. आणि आता मी इथे काय करतोय, एक
पॅन गरम करायला ठेवलेला आहे. त्याचबरोबर याच्यात टाकतोय ऑलिव्ह ऑइल. त्याचबरोबर इथे सेलरी पण टाकतोय. इथे आपण सेलरीचे जे दांडे आहे ते टाकतोय. या रेसिपीमधला एखादा घटक जर नाही मिळाला, जसं सेलरी वगैरे नाही मिळाला तर हरकत नाही आहे, पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, लसूण तर आपल्याकडे असतं, ऑलिव्ह ऑइल नसेल तर साधं ऑइल आपल्याकडे असतं, मिक्स हर्ब्स मिळतात, या सगळ्या गोष्टी वापरायच्या आणि रेसिपी करायची आहे. याच्यात टाकली सेलरी, साधारणपणे एक 1.5 चमचा आपण याच्यात टाकतोय गार्लिक. थोडेसे हर्ब्स यात टाकतोय मी. त्याचबरोबर हे ज्या कलर्ड पेपर्स आहेत, मिरच्या आहेत, लाल मिरच्या, ढोबळ्या मिरच्या, त्या याच्यात टाकतोय. याच्यात जाणार आहेत थोडे मशरूम्स. कधी आपल्या पारंपरिक भारतीय पद्धतीने किंवा कधी इटालियन पद्धतीने, कुठल्याही पद्धतीने रेसिपी बनवायच्या त्या टेस्टी झाल्या पाहिजे. आणि मुख्य म्हणजे हे सगळे जे घटक आहेत, भाज्या आणि ज्या धान्य, कडधान्य म्हणा किंवा ज्वारी, बाजरी, या सगळ्या गोष्टी आपल्या पोटात गेल्या पाहिजे, मुलांच्या पोटात गेल्या पाहिजे. ते सगळ्यात महत्त्वाचं. याच्यात गाजर आणि फरसबी पण टाकलेली आहे. याच्यात टाकणार आहे मी थोडे चिली फ्लेक्स, थोडं मीठ, आणि आता याच्यात जाणार आहे आपला हा मस्तपैकी तो बनवलेला होममेड पास्ता. बस, काय कलरफुल मस्त दिसतोय. याच्यात जाणार थोडंसं चीज. बस, हा जो आपण पास्ता बनवलेला आहे, ज्वारीचा चिली गार्लिक पास्ता तयार आहे. याला मी फक्त थोडंसं टॉस करतो आणि एका बाउलमध्ये काढून घेतो. आणि माझ्याकडे थोडे जे पार्मेझन चीज आहे, जे इटालियन चीज आहे, ते पण वरती थोडंसं भुरभुरणार आहे मी, आणि ही डिश तयार करून घेणार आहे. मी करून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. ज्वारीचा चिली गार्लिक पास्ता बनवण्यासाठी लागणारे साहित्य: ज्वारीचं पीठ, ऑलिव्ह ऑइल, गव्हाचं पीठ, मशरूमचे तुकडे, कापलेली रंगीत सिमला मिरची, चिरलेलं गाजर, किसलेलं चीज, चिरलेली फरसबी, बेसन, मिक्स हर्ब्स, चिली फ्लेक्स, पार्मेसन चीज, चिरलेला लसूण, मीठ आणि सेलरी. कृती: एका खोलगट पॅन मध्ये पाणी गरम करून त्यामध्ये गाजर आणि फरसबी उकडून घ्यावं. एका बाउल मध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ, बेसन, मिक्स हर्ब्स, चिली फ्लेक्स, मीठ, ऑलिव्ह ऑइल आणि पाणी घालून सर्व मिश्रण नीट मळून घ्यावं. शेवेच्या साच्याला तेल लावून त्यामध्ये तयार पीठ नीट भरून घ्यावं. खोलगट पॅन मधील गरम पाण्यात थोडंसं तेल घालून पास्ता तयार करून तो उकडून घ्यावा. उकडल्यानंतर त्यावर तेल घालावं. फ्राईंग पॅन मध्ये ऑलिव्ह ऑइल गरम करून त्यामध्ये चिरलेली सेलरी, 1.5 चमचा लसूण, मिक्स हर्ब्स, कापलेली रंगीत सिमला मिरची, मशरूमचे तुकडे, उकडलेलं गाजर, फरसबी, चिली फ्लेक्स, मीठ आणि उकडलेला पास्ता घालून नीट परतून घ्यावं. परतल्यानंतर त्यामध्ये किसलेलं चीज आणि पार्मेसन चीज घालून डिश सर्व्ह करावी. आपण आज ओट्सपासनं एक खास्ता पराठा करणार आहोत. ओट्स आणि मक्याचा खास्ता पराठा. आता आपण करणार आहोत चीझी मटर रवा इडली.